निवडणुकीआधी दोन मित्रात रणसंग्राम। शिवसेना भाजपमध्ये वाढते कटुता। बोरिवलीत मनपा रुग्णालयावरून रंगला श्रेयवाद। बोरिवली पूर्वेतील मनपाच्या शताब्दी रुग्णालयाचे नामकरण आणि 11व्या मजल्याच्या भव्य वास्तूचा भूमिपूजन सोहळा भाजप खासदार गोपाळ शेट्टी, आमदार मनीषा चौधरींच्या हस्ते होणार होता। मात्र मनपाच्या प्रोटोकॉलमध्ये विचारणा केली नसल्यानं या रुग्णालयाचे नामकरण आणि भूमिपूजन शिवसेनेच्या वतीनं 9 वाजता आमदार प्रकाश सुर्वे यांच्याच हस्ते करण्यात आलं आणि त्यानंतर रंगला या दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये टोलेबाजीचा सिलसिला। महानगरपालिका ही स्वतंत्र स्वायत्त असणारी एक संस्था आहे आणि तिथे महापौर हा आमच्या पक्षाचा बसतो, शिवसेनेचा बसतो। बजेट आम्ही पास करून घेतलेलं आहे, त्याचं असणार सर्व त्यासाठी लागणारे प्रयत्न फार पूर्वीपासून सर्व आम्ही केलेले आहेत। आता आयत्यावर कोयता मारायला ते येणार ते आम्ही कधी शिवसेना कधी खपून घेणार नाही। महानगरपालिकेतले सदस्य आहेत, आमच्या सहकारी सदस्य आहेत, त्यांनी या गोष्टीचं आम्हाला कळवलं पाहिजे होतं की अशा पद्धतीचं आम्ही उद्घाटन। ठीक आहे ना, श्रेय घेण्याची लढाई प्रत्येकाची असते, पण कुठलं कामाची श्रेय घ्या की जे तुम्ही केलं असेल। मी प्रयत्न केला त्यामुळे माझा प्रस्ताव पास झालाय, तर मी भूमिपूजन करणं योग्य आहे। त्याप्रमाणे मी भूमिपूजन माझ्या नेत्यांना विचारून भूमिपूजनाची तारीख घेऊन, आमच्या खासदारांची वेळ घेऊन, आमदारांची वेळ घेऊन मी आज इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या रुग्णालयाच्या नामकरण आणि भूमिपूजन समारंभावरून या दोन पक्षात चांगलाच वाद रंगला। महापालिका निवडणुकीची आचारसंहिता अवघ्या आठवडाभरातच लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे सध्या मुंबईत उद्घाटन विकास कामांचा धडाका लागलाय। त्यामुळे असे वाद आता या दोन पक्षात वारंवार पाहायला मिळतील। गणेश कवडे, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।